मला सांगायचं आहे की ज्याप्रमाणे तुकाराम मुंडे साहेब आयुक्त म्हणून या विभागाचं FDAची त्यांनी सूत्र हातामध्ये घेतली, निपक्षपातीपणे माझं काही होईल, परंतु मी गोरगरिबांना विष त्या ठिकाणी जे खाल्लं जाते पाजलं जाते त्याच्यापासून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही। त्याबद्दल आपण सर्वजण मुंडे साहेबांचं टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो की ऑगस्ट 2024मध्ये देखील या तालुक्यामध्ये अशी घटना घडली की आदिवासी प्रकल्प विभागामार्फत आदिवासी आश्रमशाळामधील मुलांना सुगंधी दूध दिलं जायचं, दुधामध्ये आळ्या सापडल्या। प्रभातला देखील संतोषराव मोठी बातमी आली होती की बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात आबरू नुकसानीचा दावा, आणि त्याच्यामध्ये प्रवीण पारधी माझं देखील नाव होतं, अन्य काहींचं देखील नाव त्याच्यामध्ये होतं। वकिलामार्फत मला पाठवली 100 कोटीचा आबरू नुकसानीचा की कंपनीचे व्हाईस चेअरमन संजय मिश्रा पराग मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स यांनी दिली, तर त्याच्यामध्ये प्रवीण पारधी यांचं नाव त्या ठिकाणी वगळलं। राजकारण वेगळे, मला तर नोटीस मिळाली, अजून कोणाला मिळाली माहीत नाही, त्याबाबत मी त्याचा खुलासा केला। पण ज्या प्रवीण पारधींनी ही गोष्ट उघडकीस आणली, आज त्यांची बायको तिकडं जाऊन या तालुक्याच्या कोण आहेत, काय नाव आहे त्यांचं, ज्योती प्रवीण पारधी, आज तिकडं आहेत। मग भेसळयुक्त दूध असूनही तुम्ही का ते स्वीकारत होता? मोठाले दूध संस्थांवाले, प्लॅन्टवाले, हा एक आपला सर्वात मोठा सवाल आहे। गाव पातळीवर ज्यावेळी आपण दूध घेत असतो त्यावेळी जो टेस्टर असतो तो त्याचा लॅक्टो पाहतो, त्याचबरोबर त्याचं फॅट मशीनमध्ये पाहिलं जातं आणि आंबूस आहे का नाही हे ते दुधामध्ये त्या ठिकाणी दूध तोंडामध्ये टाकून तो त्याची टेस्ट घेतो। मग ही यंत्रणा तुमच्याकडं नाही का, हा देखील आमचा त्यांना सवाल आहे की जुन्नर, आंबेगाव आणि शिरूर हे कॅन्सरचं मोठं हब म्हणून या ठिकाणी पाहिलं जातं ते, आणि अवसरीची देखील लोक आहेत, खालच्या भागामधली सगळे आहेत की अनेक गावातील विहिरींचं पाणी हे दूषित झालेलं आहे, त्याच्यामध्ये तवंग येत असतो। पाणी भरायला शेतकरी जातो त्यावेळी त्याला खास सुटली जाते। मग ह्या कॅनॉलच्या पाण्यामध्ये भेसळ कोण सोडतं? त्याचबरोबर कालची देखील अवसरी बुद्रुकची घटना, अजितराव चव्हाण इथं आहेत किंवा मीडियाने देखील काल दाखवलं, यांनी संदीपराव उतरडेंनी जाऊन तिथं लोकांच्या मुलाखती घेतल्या की असे फेस मोठमोठ्या प्रमाणामध्ये तिथं उडत होते, कारण या कारवाईला घाबरून काहींना काल होत असलेल्या पावसामध्ये ते मिश्रण त्याच्यामध्ये सोडून दिलं। तर 4 दिवसापूर्वी या मोठमोठ्याल्या प्लॅन्टला किती दूध येत होतं 5 तारखेपर्यंत, आज तारीख आहे 7, उद्या 8, की गेल्या 3-4 दिवसामध्ये एकूण दूध संकलनामध्ये घट किती प्रमाणामध्ये झाली। आपण जर विचार या तालुक्याचा जर केला, आपण ऐकतोय की आंबेगाव तालुका हा राज्यात सगळ्यात जादा 13 लाख 14 लाख लिटर दूध इथं गोळा होतं। आमचं म्हणणं आहे की आता त्यांची यंत्रणा आहे, तर त्या यंत्रणेमार्फत या तालुक्यामध्ये एकूण किती संकलन होतं याची आकडेवारी जे या तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार म्हणून त्यांनी सांगितलं, त्यांना आमचा सवाल आहे का तुम्ही या तालुक्यातलं ह्या कारवाईनंतरचं एकूण दूध संकलन किती आहे हे देखील त्यांनी जाहीर केलं पाहिजे की कारवाईनंतर किती घट झाली। याचं मुख्य कारण की काल एका आपल्या योगेश कुटेंचं मी ऐकलं लेट्सअपमध्ये, त्यांनी सांगितलं की राज्यामध्ये 2 कोटी लिटर संकलन होत होतं, त्याच्यामध्ये जवळपास 25 ते 30 लाख लिटरची घट झाली। मग एवढी जर घट झाली असेल तर या तालुक्यामध्ये जर घटीचं प्रमाण त्या ठिकाणी धरलं तर या तालुक्यातल्या लोकांना यापूर्वीच जवळपास लिटरला 5 रुपये जादा दर मिळाला असता, पण केवळ या भेसळखोरांमुळं हे आपलं शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे। या नुकसानीला जबाबदार कोण याचा देखील आपण छडा त्या ठिकाणी लावू। नंतर की हे जे भेसळीचे सूत्रधार आहेत हे नेमके कोण? आता हे खालचे छोटे छोटे पकडले, परंतु मधल्या काळामध्ये ज्यावेळी बीडचं प्रकरण झालं त्यावेळी एक नाव पडलं होतं का या सगळ्याचा काय म्हणायचे त्याला हक्का। तर आमचं म्हणणं आहे का या दुधाच्या भेसळीचा हक्का कोण आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये हा भेसळीचा गोवर्धन बुडवल्याशिवाय आपण तो किती मोठा बादशाह असू त्याला गाडल्याशिवाय राहायचं नाही। यासाठी आपल्याला काम या नजीकच्या काळामध्ये त्या ठिकाणी करायचं आहे, आणि म्हणून यांना सगळ्यांना कुणीतरी संरक्षण देतं आहे म्हणून ते एवढ्या प्रकारे डिरिंग त्या ठिकाणी करतात। आणि ह्या सगळ्या टोळीचा प्रमुख अलिबाबा
याला देखील आपल्याला त्या ठिकाणी लोकांच्या समोर उघडं केल्याशिवाय आपण थांबणार नाहीत, हे देखील या निमित्ताने स्पष्टपणे सांगतो. आता काल एक वाणी साहेबांनी एक बाईट घेतली होती आणि त्या बाईटमध्ये त्यांनी या तालुक्यातल्या दूध संघाला ज्यांना आपण निवडून दिलं, विष्णू धर्माजी हिंगे, गेले जवळपास कॉल रेकॉर्डिंग तर सुरेशरावांनी प्रसारित केलं की कॉल रेकॉर्डिंग त्यांनी ज्यावेळी व्हायरल केलं त्यावेळी त्यांना विचारलं की सुशांत हिंगे तुमचा कोण? ते म्हणले ते काय नाही आमच्या भावकीतलं आहे. आजा कोण नाही लागत, भावकीतलं आहे. अरे ज्या बापाने तुम्हाला सख्या 5 भावांना जन्म दिला त्यांची नावं आमच्याकडं आहेत की ज्ञानेश्वर धर्माजी हिंगे, बबनराव धर्माजी हिंगे, गोविंदराव धर्माजी हिंगे, विष्णू धर्माजी हिंगे आणि स्वर्गीय बाबासाहेब धर्माजी हिंगे. ही सख्खी 5 भावंड आहे का अवसरवालो कोण? कारण आम्ही देखील सुरुवातीपासून एकत्रितरित्या काम केलं आहे, त्यामुळं आम्हाला सगळ्या कुंडल्या सगळ्यांच्या माहिती आहेत. आमचं जसं सगळं माहिती आहे तसं तुमचं देखील आम्हा सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहेत की कोण कुठं राहतो, काय धंदा करतो. आणि बबनराव धर्माजी हिंगे यांना 2 मुलं, प्रशांत आणि सुशांत. मग प्रशांत ह्या विष्णू हिंग्यांचा कोण झाला? म्हणजे सक्का का भावकीतला झाला? मग पहिल्यांदा ज्या तालुक्याचा प्रतिनिधी म्हणून त्यांना निवडून दिलं, ज्या मतदारांनी त्यांना जिल्हा परिषदला निवडून दिलं आणि गेले अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजित पवार गटाचे ते त्यावेळी ओरिजिनल पक्षाचे, आता नंतरच्या त्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, यांनी किमान अरे तुम्ही तुमच्या कुटुंबातल्या माणसांना जर तुम्ही त्या ठिकाणी मानत नाहीत तर ज्या लोकांनी निवडून दिलं त्यांची तुम्ही खरी सेवा करणार आहात का? ज्या दूध संघाचं तुम्ही प्रतिनिधित्व या तालुक्यातून करता त्याच्यामध्ये तुमचा संबंध आहे की नाही, नजीकचा काळ निश्चित त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही, हे देखील मला या निमित्ताने सांगायचं आहे. कारण प्रशांत आणि सुशांत तुम्ही संघामध्ये असताना यांना ठेकेदारी दिली का नाही दिली, काही कॉन्ट्रॅक्ट दिली का नाही दिली, हे देखील नजीकच्या काळात रेकॉर्डनिशी आपल्याला पाहायला मिळेल. कारण डी के वळसे पाटील पत्रकार आहेत, ते देखील अवसरी कात्र जिल्हा दूध संघात त्यांनी देखील नोकरी केलेली आहे, त्यामुळं त्यांना देखील याच्यातलं बऱ्यापैकी काही ना काहीतरी माहिती त्या ठिकाणी असेल. तपासले हे सांगा. हां, आमचं देखील दूध तपासायला ते येत होते, म्हणून आम्ही 91 सालापासून आहेत. आणि मग जर तुमचा तो सक्का पुतण्या असताना तुमचा जर काही संबंध नाही तर तुम्ही लगेच नाकारलं का? एखाद्या वेळी म्हटले असते जर तो दोषी असेल, माझा पुतण्या आहे पण तो फासावर गेला तरी चालेल, परंतु योग्य कारवाई झाली पाहिजेत, म्हणून आम्ही त्यांचा देखील पहिल्यांदा निषेध त्या ठिकाणी करतो. नंबर म्हणजे आता असं आहे, एकदा खोटं बोलायला सुरुवात केली का ते 1000 वेळा कुठं ना कुठं तरी ते खोटं बोलल्याशिवाय पुढं राहत नाहीत. दुसरा आरोपी या तालुक्यातला म्हणजे कुठलाही ओरिजिनल काय माहीत नाही, लोढा, संदीप लोढा, की संदीप लोढा हा 2005 सालामध्ये त्याच्यावरती FIR झालेली होती, कोर्टामध्ये केस दाखल झाली होती. परंतु जसं मी मगाशी सांगितलं की आम्ही आळ्या भेसळीचं प्रकरण कसं दाबलं गेलं, क्लीन चिट देण्यात आली, तशी त्याला देखील 2011ला त्या केसचा निकाल लागला, त्याच्यामधून त्याला निर्दोष सोडण्यात आलं. मग हा जर आरोपी तुम्हाला माहीत आहेत, तुम्ही जिल्हा दूध संघाचे जर प्रतिनिधी या तालुक्यातले आहात, तर तो तुमच्या गाडी 24 तास कसा काय अवसरी दूध शीतकरण केंद्रावरती जे गेस्ट आहेत तिथं तुमचा मुक्काम असतो आणि हा लोढा रोज तिथं असतो, तुमच्या ऑफिसमध्ये त्या ठिकाणी असतो. एक जर पुतणे आहे, त्याचे फोटो तुमचा पुतणे असेल, हा संदीप लोढा असेल, यांच्याशी तुमचे संबंध काय आहेत हे देखील त्यांनी जाहीर केलं पाहिजे, हे देखील आमची मागणी आहे. आणि या तालुक्याच्या लोकप्रतिनिधींना आमचं सांगणं आहे की जोपर्यंत जसं रुपालीताई चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला तशी आमची पहिली मागणी राहील की जोपर्यंत या प्रकरणाची तपासणी होत नाही, कारण संदीप लोढा याचं काही कुठल्याही प्रकारचं दूध नाही. मग कात्रजचा प्लॅन्ट हा शासकीय असताना, सहकारी असताना तो तिथं कसा काय जातो, ही नैतिक जबाबदारी विष्णू हिंगेची आहे, म्हणून त्याचा राजीनामा कुठल्या पहिला घेतला पाहिजे, ही आमची त्या ठिकाणी मागणी असेल. आणि त्यांना झेडपी असेल, दूध संघ असेल, पक्षाच्या वतीनं ते निवडून गेलेत, त्यांना त्यांनी सांगावून पक्षाच्या अध्यक्षपदावरून देखील त्यांना त्या ठिकाणी दूर केलं पाहिजे. यांचे शिडीआर देखील काढलेले पाहिजेत आणि सगळे CCTV गेले 1 महिन्यातले किंवा जेवढं रेकॉर्ड पोलिसांना मिळेल, कात्रज संघाचं असेल, विष्णू हिंगेंच्या डिग्रीचं असेल, ते त्या ठिकाणी
तपासलं गेलं पाहिजे. पुढचा आमचा विषय आहे की आज तुम्ही आमदार म्हणून या तालुक्यातून निवडून गेलेला आहात. एक लोकप्रतिनिधी म्हणून तुमची एक जबाबदारी त्या ठिकाणी आहे की विधानसभेचं अधिवेशन चालू आहे, त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये माझ्या मतदारसंघामध्ये हे जे काय घडलं हे अत्यंत दुर्दैवी घडलं, वाईट घडलं, लोकांच्या जीविताशी खेळ आला, शेतकऱ्यांचं लाखो कोटीचं नुकसान झालं. म्हणून त्यांनी हा प्रश्न विधानसभेमध्ये उपस्थित करून त्याच्यावरती आवाज उठवला पाहिजे. ही देखील आपली सगळ्यांची मागणी ही या तालुक्याच्या आमदारांकडे त्या ठिकाणी राहणार आहेत. नंबर 2 की जर कुठलंही काम मंजूर झालं हे मी केलं. आता सत्तेमध्ये 3 पक्ष आहेत, इथं भाजप आहेत, त्याचप्रमाणे शिवसेना शिंदे गट आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांचे आहेत. पण त्यांच्या पार्टीचं इथं काय मला कोणी दिसत नाहीत. तुम्ही सत्तेतले 2 पक्ष इथं आलात, मला तुम्हाला मनापासून धन्यवाद द्यायचे आहेत की काही कामं तुमच्या नेत्यांनी पक्षाकडून या तालुक्यात विजयराव त्याचप्रमाणे देवीदासजी मंजूर झाले असतील. पण इथं काही मंजूर झालं हे माझ्याच पत्रांनी झालं, लगेच ते पब्लिश करायचं की सगळं श्रेय या तालुक्याचे आमदार जर घेत असतील. आमचं आमदारांना विनंती अशा प्रकारची राहील की तुम्ही या तालुक्याचे आमदार म्हणून तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे अन्न FDAचे आयुक्त तुकारामजी मुंडे यांना पत्र त्या ठिकाणी द्यावं की याच्यातला माझा कोणी कितीही जवळचा असला, नात्यातला जरी त्या ठिकाणी असेल तर त्याच्यावर कठोरातली कठोर कारवाई करा हे विधानसभेत आणि लेखी पत्र त्यांनी द्यावं आणि ते मीडियाला पब्लिश त्या ठिकाणी करावं. ही देखील आमची मागणी या निमित्ताने राहणार आहे. आता याच्यातली काही नावं मी तुम्हाला सांगतो की वैभव खांडे जो आरोपी आहे तो देखील इथल्या राजकीय नेत्याचा जवळचा नातेवाईक त्या ठिकाणी आहे. याची देखील आपण माहिती घ्या, कारण बऱ्याच जणांचे पत्ते इथले दाखवलेले आहेत. तो उमरज नंबर 2चा आहे पलीकडचा. शुभम वाळून हा पोंदेवाडीचा आहे. मनसर दाखवले राजाभाऊ. त्यामुळं राजाभाऊला दुःख होणं साहजिक आहे का आपलं गाव जादा टार्गेट त्या ठिकाणी होतं आहे. आणि म्हणून की शुभम वाळूंचे आता निवडणुकीतले सगळे फोटो आहेत, घड्याळाचं स्कार्फ घातलेलं ते मीडियाला आता आला असेल किंवा येईल. हा कोणत्या पंचायत समिती सदस्याचा जवळचा आहे, ड्रायव्हर हां त्यांचा ड्रायव्हर येतो. आता त्या जबाबदाऱ्या स्वीकारून त्यांना किंवा टाळता येणार नाहीत. राजेंद्र सांडभोर हा सह्याद्री डेअरी याच मतदारसंघातला कवठे या माईचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जिल्हा परिषद गटाचा तो अध्यक्ष म्हणून काम करत होता. मधल्या काळामध्ये त्यांचं काहीतरी बिघडलं, वेगळ्या पक्षामध्ये गेला. आज त्याची बायको देखील पंचायत समिती सदस्य आहेत. मग जे लोक निवडून गेलीत की जो पहिल्यांदा आळ्या शोधणारा तो उपसभापती, ज्याचं इथं आता ज्याचा पुतण्या आहे लोढा जो आरोपी जो ज्याच्याकडे राहतो तो झेडपीला, दुसरा एक आरोपी आहे त्याची बायको पंचायत समितीला, दुसरा एक हांडे त्याचा एक जळनाथ. म्हणजे याचा जो कोण अलिबाबा प्रमुख असेल या टोळीचा, यांनी याच्यात सखोल त्या ठिकाणी जाऊन यांचं काय करायचं त्यांचं काय करायचं हे त्यांनी ठरवावं. हे देखील या निमित्ताने सांगतो. आपण आपले कार्यकर्ते काय करतात काय नाही याची देखील आपण वेळीच माहिती घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आता दूध भेसळीत आहेत, परंतु ज्याच्यावर प्रक्रिया झाली, जे प्रॉडक्ट्स निर्माण झालेत त्याचे देखील सॅम्पल ॲनालिसिस निश्चित FDA करेल हा देखील विश्वास या निमित्ताने आपणा सर्वांच्या समोर व्यक्त करतो. त्याचबरोबर आता पुढच्या काळामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे त्याच्यावर देखील आपण निर्णय घेऊ. सगळ्यात महत्त्वाचं मला पुन्हा एकदा सांगायचे की आज एक ट्रेड झाला आहे, लोकांची मानसिकता तयार करण्यात आली का गीर गाई देशी गाईचं दूध सगळ्यात अतिशय चांगलं. आणि म्हणून कुठलं दूध आहेत केवळ फक्त देशी गाई गीर गाईच्या नावाखाली हजारो लिटर दूध इथून अनेक ठिकाणी विकलं जाते. म्हणून माझी जे पशुवैद्यकीय अधिकारी असतील किंवा FD असेल त्यांना आम्ही पत्र देऊ. परंतु या तालुक्यामध्ये खरोखर जी लोक हे असं दूध विकतात की तेवढं पशुधन गावठी गीरचं आहे का, तेवढं दूध आहे का, की हे देखील भेसळीचं दूध 100 रुपये 150 रुपये लिटरनी लोकांना दिलं जातं. याची एक आपल्याला चौकशी करायची. आता आपल्याला जे आंदोलन करायचं हे माझं मते आपण कशा पद्धतीनं करू. सगळ्यात पहिलं एक काम आपण आता सुरेश भाऊ सगळे मंडळ या निमित्ताने करू.